अबे हट. हे, अरे दोन्ही वस्तूमध्ये ना खूप गंदा भेदभाव झाला. तर नमस्कार पब्लिक, आज होता आपल्या मामाचा वाढदिवस. वाढदिवसाची मामाला नाही पण याला खूप घाई होती. रिच किड म्हणे माझ्यासोबत आपण तिकडे जाऊन समोसे खाऊ म्हणे. हा आपला हेवी ड्रायव्हर. ते दोघं समोसे घ्यायला गेले होते ना. अबे हट. हे, अरे 10चा घेऊन 100 वेळा ऍटिट्यूड दाखवत आहे. पण हा चांगला होता. खाऊन घे म्हणे पारस, नाही तर मला जीट लागून जाणार. वा. बाजारातून निघता रात्र होऊन गेली. मग सीधा आलो आपण महाजन बेकरीमध्ये येऊन पाहिला तर अर्धा केक बनला होता. अर्धा केक माहित नाही कुठे चालला गेला. मग गेलो आपण दुसऱ्या बेकरीमध्ये. हे महाजन दादाची दुसरी बेकरी आहे. मग आपण सीधा आलो मामाच्या घरी. तुम्हाला सांगितलं होतं ना मामाचा वाढदिवस आहे आज. मस्त दादानी केक वेक खोलून दिलं. मामा बघून काय म्हणते, एक नंबर केक आहे रे म्हणते. केकवर प्लास्टिक सर्जरी करून मामाची फोटो लावली आम्ही. मामा म्हणते प्लास्टिक सर्जरी केली रे, या चाकून कापणार का नाही. मामा मम्मीनं मस्त पैकी केक कटिंग केलं. मामी थोडा केक चारत होती. मामा म्हणते आपल्याला केक नाही जमत म्हणते. तुम्ही ना बस एक चीज गौर करा ना. बघा मामानं सगळ्याला केक चारलं पण स्वतः नाही खाल्लं. मग जाऊ द्या म्हटलं आपण निपटवून घेऊ सगळा केक म्हटलं. आम्हाला तर कमीच होतं ना. आम्ही तिथून फटासे चालले गेलो. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग साठी एक लाईक कमेंट फॉलो नक्की करा. बाय बाय. बाप्पासाठी एक लाईक कमेंट फॉलो तर करून घ्या. एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. ठीक आहे, ओके ना. ठीक आहे.